झोपायच्या आधी 1-2 कामं करून ठेवली तर आपल्याला सकाळी हलके जाते. तसंच ड्रायफ्रूट वगैरे भिजवून ठेवलं मी. भाजीचं वगैरे नीट करून ठेवलं म्हणजे सकाळी आपल्याला घाई गडबड होणार नाही. आणि स्वयंपाक करायचं नव्हतं, आम्ही लग्नाला गेलो होतो. माझी आत्ते सासू आली होती त्यांच्यासोबत. आणि तिकडून आल्यानंतर बघा 10 वाजून गेले होते आम्हाला. ठरून वगैरे टाकलं, पण याला कुठे झोप येते. आम्ही सगळे झोपलो आणि झोपून टीव्ही बघत होतो. झोप काही येत नाही म्हणा. दुसऱ्या दिवशीची सकाळ, जे पाहुणे होते ते सकाळच्या बसने निघून गेले. चहा नाश्ता केला मी. नको नको म्हणत होते तरी सुद्धा पोहे केले मी. असंच खाऊ पिऊ न देता कसं काय जाऊ द्यायचं. एकतर जेवून जा म्हणाले, पण त्यांना वेळ होणार होता आणि ते काही जेवायची वाट पाहत राहिले नाही आणि मग निघून गेले. म्हणून मी पोहे वगैरे करून दिले होते. आणि माझ्या दिवसाची सकाळ बघा. ड्रायफ्रूट खाल्ले मी, माझ्या वाट्याचं गरम पाणी पिलं आणि बाकी जे काही कामं होती माझे आवरून घेतलं आणि घरातली जे काही कामं होती ती करून घेतली. तोपर्यंत तर रुद्रांशची शाळेची वेळच होते. मावशी गेले तेव्हा रुद्रांश झोपला होता. तो उठला तेव्हा बघतो तर त्या काही पाहुण्या नव्हत्या. केव्हा गेले म्हणाला. मी म्हटलं सकाळी. त्याला असं कोणीतरी आपल्या घरी येतो तेव्हा आनंद होतो आणि गेलं तर त्याला दुःख होतं, नाराज होतो रुद्रांश. आणि इथे बघा आमच्या गुलाबाच्या फुलाला मस्त कळी उमलत आहे आणि संध्याकाळी थोड्याशा दोरीवरच्या उड्या मारल्या नेहमीप्रमाणे. थोडंसं घरातल्या घरात व्यायाम तर केलंच पाहिजे. तोपर्यंत तर संध्याकाळच झाली. संध्याकाळची दिवाबत्ती झाली, जेवण वगैरे झालं आणि थोडा वेळ नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला निघालो. असं पण दिवसभर घरात राहून कंटाळा येतो. थोडंसं बाहेर निघालं तर स्वच्छ हवा भेटते. मोकळ्या वातावरणामध्ये निघालं तर छान वाटते आपल्याला. चला, असा होता आजचा दिवस. आवडला तर लाईक करा, कमेंट करा.